खरं तर म्हणजे गेल्या काही महिन्यामध्ये अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यामध्ये थोडंसं वितुष्ट आलं होतं. मात्र विजयाचा पहिला पेढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अजित पवारांना भरवला. निश्चितच. मात्र नेहमीची पत्रकार परिषद आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा फरक आहे, कारण खूप मोठ्या फरकानं महायुती आज जिंकलेली आहे. आणि आता मोठ्या आत्मविश्वासाने महायुतीचे सर्व नेते माध्यमांसमोर आलेले आहेत. विजयाची खूण दाखवत आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहतोय. आमदार पंकजा मुंडे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. हॅलो, अभिनंदन. यावेळेस अगदी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा अभिनंदनाचे फोन कॉल्स यावेळेस अजितदादांना, मुख्यमंत्र्यांना येताना आपण सध्या बघू शकतोय. मात्र आता संपूर्ण राज्याच्या जनतेला उत्सुकता पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर नेमकं कोण विराजमान होणार याचीच. अगदी प्रभुत्व न भविष्यती असा निकाल आजचा लागलेला आहे. अभूतपूर्व असा हा निकाल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल देखील या पत्रकार परिषदेला आलेले आहेत. नीलम गोरे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याचं आपण बघतोय. नरेश म्हस्के, राहुल शेवाळे हे काही महत्वाचे महायुतीचे नेते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याचं आपण बघतोय. अगदी एकनाथ शिंदेच्या बॅक साईडला माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित आहेत. तिकडे खासदार नरेश म्हस्के देखील पाठीमागे उभे आहेत. अगदी काही वेळातच आता मुख्यमंत्री माध्यमांसोबत माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी, प्रफुल्लभाई रामदास आठवले साहेब, पियुष गोयल साहेब, चंद्रशेखर बावनकुळेजी, नीलमताई गोरे, सर्व महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, आपण आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते. काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो, म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो. बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं, ड्रायव्हिंग करणं, इकडं जाणं तिकडं जाणं, इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा 1:45च्या पुढं जाऊ आम्हाला वाटत होतं. कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय का काय. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. सगळेच कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, सगळे सहकारी घटक पक्षाचे, मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले. आमच्या ज्या योजना होत्या, योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली.